मुंबई ते गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वडखळ ते कासू आणि कोलाड यासोबतच लोणेरे परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। हजारो वाहनं या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेले आहेत। चाकरमानी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेत। वाहतूक पोलिसांच्या वतीने आता वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूयात। मात्र ही दृश्य आपण पाहतोय, वाहतूक कोंडीची ही सगळी दृश्य मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। वडखळ ते कासू दरम्यान प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झालेली आहेत। गणपती उत्सवासाठी चाकरमानी मुंबईकडून आता कोकणामध्ये जात आहेत आणि त्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे। मोठ्या संख्येने बसेस या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आपण दृश्यांमधून पाहू शकताय, कोकणातील चाकरमानी गणेश भक्त हे आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आपल्या गावी निघालेले आहेत। अर्थातच मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, कल्याण असेल आणि नवी मुंबई असेल, या ठिकाणून आपण दृश्यातनं पाहताय शेकडो हजारो एसटी बसेस आणि तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी वाहनं देखील कोकणामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी आणि गणेश उत्सवासाठी चाललेली आहेत। 5 तारखेला देखील अशाच प्रकारची वाहतूक कोंडी झाली होती। रायगड जिल्ह्यामध्ये सध्याचं चित्र आपण जर पाहिलं तर वडखळ, तिथून कासू, त्याचबरोबर सुकेळी खिंड, कोलाड आणि त्यानंतर माणगाव, लोणेरे आणि पुढे टेंपाले या ठिकाणी जवळपास 6 ते 7 किलोमीटर, काही ठिकाणी 8 ते 10 किलोमीटर लांब गाड्यांच्या रांगा लागलेल्या आहेत। काही ठिकाणी तर 2-2, 4-4 तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रायगड पोलीस शर्थीचे प्रयत्न करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कार्यरत दिसत आहेत। मात्र जे अवजड वाहन आहेत, त्याचबरोबर बेशिस्त वाहन चालक आहेत, यामुळे वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांना देखील दमछाक झाल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रितेश गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।